आमचे डिरेक्टर सर अभिषेक सर नेहमी असं म्हणतात की हा सिनेमा असा नाही आहे की मेंदू घरी ठेवून तुम्ही सिनेमाला जा. हा ॲक्च्युली असा सिनेमा आहे की मेंदू आणि हृदय तुम्ही दोन्ही घेऊन जा. हो. आपण सगळे सोशल मीडियावर शक्यतो दाखवायचा हा प्रयत्न करत असतो की आमचं आयुष्य किती छान चाललंय. लाईक आणि सबस्क्राईब हाच जोडलेला शब्द आपल्याला एका चित्रपटातून आता पुन्हा एकदा भेटायला येतोय. या चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या आपल्यासोबत आहे. अमय, डिरेक्टर अभिषेक मेरुकर आणि शुभंकर. या संपूर्ण टीम सोबत आपण गप्पा मारणार आहोत. ही संपूर्ण टीम आली गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि चित्रपटाबद्दल गप्पा मारायला. तुम्हा सगळ्यांचं न्यूज 18 लोकमतकडे स्वागत. थँक्यू. माझा पहिला प्रश्न हा आहे की गणपती बसलेत, बाप्पाकडे तुम्ही काय मागणं मागाल? मी खरं सांगतो, मी बाप्पाकडे काही मागणं बंद केलं आहे. कारण मला असं दरवेळेस वाटतं की आपण काहीतरी मागतो देवाकडे, पण त्याचं जे ठरलेलं असतं आपल्याला द्यायचं ते तो वेळ आली की व्यवस्थित देतो. आणि मला खरं तर असं वाटतं की सणासुदीला बाप्पा आपल्यासाठी जे करतो, बाप्पा आपल्याला जे देतो आयुष्यात, ते आपण त्याला थँक्यू म्हणण्यासाठी, त्याचे आभार मानण्यासाठी हा सण खरं तर साजरा केला पाहिजे. तर मी बाप्पाकडे काही मागणं बंद केले. मला असं वाटतं की योग्य वेळ आल्यावरच बाप्पा आपल्याला जे द्यायचं ते देतो. मी तर आत्ता तर नक्कीच हे त्याला मागण्यापेक्षा मी त्याला हक्काने सांगेन, कारण की आपण माझा बाप्पा किंवा माझा गणपती असं म्हणतो. तर हक्काने मी सांगेन की एक नवीन चित्रपट आणि एक नवीन एक कलाकृती घेऊन आम्ही येतो आहे. आणि अशा प्रकारचं जॉनर घेऊन मराठी सिनेमामध्ये फार लोक सिनेमे बनवत नाहीत त्या प्रकारचे. कारण की मर्डर मिस्ट्री, सस्पेन्स, थ्रिलर आणि आउट अँड आउट तसं त्यात काही कॉमेडी, रोमॅन्स किंवा असं काही कुठलं त्याच्यात नाही आहे. आउट अँड आउट थ्रिलर अशी फिल्म बनत नाही. तर एक असा एक प्रयत्न आम्ही केला आहे. तर त्या प्रयत्नाला जे काही होईल ते फक्त सामोरं जाण्यासाठी तेवढी शक्ती दिली पाहिजे, बस. काय सांगाल, तुम्ही काय मागणं मागताय? आता एवढी रिफाईंड उत्तरे मिळेल तेव्हा आता मी त्याच्यात अजून काय वेगळं सांगायचं. पण सिनेमा हिट होऊ दे हे तर हे मागायचं. तर झालंच. म्हणजे मी मागणं बंद केले, पण म्हणजे तुम्ही मागायचं नाही असं नाही. नाही म्हणजे विशेष असं काही म्हणजे देवाकडं म्हणजे जसं अमय म्हणाला थोडंफार त्या प्रमाणातच माझंही असतं की मी जेव्हा बाप्पासमोर उभा राहतो तेव्हा इट इज मोर इन ग्रॅटिट्यूड. जे काय आहे ते त्याला माहीत आहे, तो ते देतोच. आणि जसं शुभंकर म्हणाला की आम्ही भरपूर मेहनत करून हा सिनेमा बनवला आहे, वेगळं काहीतरी द्यायचा प्रयत्न आहे. आणि तोच बाप्पाला तेही दिसतंच आहे आणि तेच सर्व प्रेक्षकांनाही दिसेल आणि त्याप्रमाणे आम्हाला जे त्याचं फळ मिळेल ते मिळेल. नक्कीच. माझा पुढचा प्रश्न असा आहे की युजली असं बोललं जातात लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तुम्ही जो तो मधला वर्ड गाळलेला आहे ते कशा करता, म्हणजे लाईक आणि सबस्क्राईबच का? लाईक सबस्क्राईब हे जरी इंग्लिश शब्द असले तरी ते आता थोड्याफार प्रमाणात थँक्यू, सॉरी ह्याच्यासारखे झालेत की ते सगळीकडे म्हणजे अगदी गावातले आजी आजोबांपासून ते लहान मुलांपासून ते शहरातल्या प्रत्येकापर्यंत ते शब्द आता कॉमन आहेत. त्यामुळे ते असे आपल्या बोलीभाषेतले शब्द आहेत. तर तसं तर एक पण त्या नावाला एक मराठी टचसुद्धा असावा. त्यामुळं लाईक अँड सबस्क्राईब असं करण्यापेक्षा एक लाईक आणि सबस्क्राईब हा एक त्याच्यात. आणि तुम्ही टीझरमध्ये पण जर बघितलं असेल तर जुई म्हणून जी ॲक्ट्रेस आहे ती आपल्याला एक व्लॉगिंग करताना किंवा असं काही लाईव्ह गेली आहे ह्याच्यात दिसते. तर आपण जेव्हा व्लॉगिंग करतो किंवा काही ना, तर मेजरली तेव्हा लाईक आणि सबस्क्राईब म्हणतात किंवा ते चॅनलवरती असतं किंवा कुठल्यावरती शेअर समजा कुठला तरी व्हिडिओ होतो. सो आय गेस मी जेव्हा बघितलं होतं नाव किंवा जेव्हा विचार आमचा चालू होता तेव्हा लाईक आणि सबस्क्राईब वॉज व्हेरी अप्रोप्रिएट. कारण की तसं चॅनल असतं त्याच्यातून आपण लाईक आणि सबस्क्राईब त्याला मेजरली करतो. तर त्या अनुषंगाने आय गेस हे नाव ठेवलेलं आहे. ओके. मी असं विचारेन की तुम्ही जो ट्रेलर दाखवले, आम्ही जो बघितलेला आहे त्याच्यामध्ये त्याचं एक पोस्टर आहे ज्यामध्ये तुम्ही सेल्फी घेताय. त्या सेल्फीमध्ये समोर तुम्ही तिघं जे दिसता आहात त्यांचे एक्सप्रेशन्स आणि मागे जे तिघं दिसत आहेत त्यांचं एक्सप्रेशन कम्प्लिटली वेगळे आहेत. असं कसं, म्हणजे आम्ही त्यातून काय घ्यायचं आहे?
आता हीच तर गंमत आहे आमच्या सिनेमाची, कारण सिनेमा बघत असताना सुद्धा असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत जातील आणि तोच आम्ही प्रयत्न आमच्या टीजरमधनं किंवा पोस्टरमधनं द्यायचा एक अटेम्प्ट करतोय. हा जो अख्खा अनुभव असणार आहे या सिनेमाचा, आमचे डिरेक्टर सर अभिषेक सर नेहमी असं म्हणतात की हा सिनेमा असा नाही आहे की मेंदू घरी ठेवून तुम्ही सिनेमाला जा. हा ॲक्च्युली असा सिनेमा आहे की मेंदू आणि हृदय तुम्ही दोन्ही घेऊन जा, कारण तुमच्यासाठी एक इमोशनल राईडसुद्धा असेल आणि सिनेमा बघताना तुम्हाला अनेक प्रश्न पडतील. आणि हे प्रश्न काही फार अवघड प्रश्न नाही आहेत, पण ते त्या कथेबद्दलचे प्रश्न आहेत. तर तुम्हाला जो प्रश्न पडला आहे पोस्टर बघून की मागे तिघही वेगवेगळ्या एक्सप्रेशनमध्ये आहेत, पण त्या जे मोबाईलमध्ये त्यांची जी इमेज आहे त्यात त्यांचे वेगळे एक्सप्रेशन्स आहेत. मला वाटते की सोशल मीडियावर सुद्धा बरंचसं असंच असतं. हो, आपण सगळे सोशल मीडियावर शक्यतो दाखवायचा हा प्रयत्न करत असतो की आमचं आयुष्य किती छान चाललंय. तर 90% लोक हाच प्रयत्न करतात, पण त्याच्या मागे सुद्धा आम्हाला हे चित्रपटात बघायला मिळणार आहे की काय सस्पेन्स आहे. एक्झॅक्टली. तर त्याच्या मागचा जो ड्रामा आहे प्रत्येकाच्या आयुष्यातला, तो जर आपण बघायला गेलो तर त्यात खूप गोष्टी घडत असतात. खरं तर आपण एक बाजूच सोशल मीडियासमोर दाखवतो, तर हे त्या सिनेमात सुद्धा आहे. म्हणून ते पोस्टर किंवा टीजर त्या प्रकारचं केलं आहे. ओके. सध्या उत्सव सुरू आहे गणपती बाप्पाचा. तुमच्या काही आठवणी आहेत का? तुमचा जन्म पुण्याचा आहे, तर पुण्यातला गणेशोत्सव आणि इकडचा मुंबईतला तुम्हाला काय मेजर फरक समजतो, यातला जाणवतो? एक मेजर फरक असा आहे की पुण्यात गणेशोत्सवात सगळीकडेच रस्ते बंद असतात आणि मुंबईत काही रस्ते तरी चालू असतात. हा फरक मला मेजरली जाणवतो. पुण्यात जर तुम्ही नदीपात्राच्या त्या सगळ्या रस्त्यांनी गेलात तर तुम्हाला ढोल ताशांचे खूप जास्त आवाज येतात. मुंबईत काही ठिकाणी ते येतात. आणि पुण्यात जर गणपती बघायचं आपण ठरवलं, एक प्लॅन केला, तर तो सक्सेसफुल होऊ शकतो. बाईकवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला सगळे देखावे कव्हर करता येतात आणि मुंबईत तुम्हाला 10 दिवस सुद्धा पण पूर्ण. पर्टिक्युलर तुम्हाला मिरवणूक कुठली आवडते, मुंबईतली की पुण्यातली? मला महाराष्ट्रातल्या सगळ्या मिरवणुका खूप आवडतात. जिथे जिथे गणपतीची मिरवणूक निघते त्या सगळ्या मिरवणुका मला आवडतात आणि माझा सिनेमा आता रिलीज होणार आहे, त्यामुळे मी पुणे मुंबई या वादात आता पडणारच नाही. नक्कीच. चित्रपटातल्या काही अशा आठवणी आहेत का की ज्या बाप्पासोबत रिलेट होतात? बाप्पा म्हणजे खरं असं बोलायला जाऊन म्हणजे बोलायला फक्त सांगायचं तर अशी गोष्ट कुठली खरीच मला नाही आठवत आहे की बाप्पासोबत रिलेट होते किंवा काही. पण सिनेमाबद्दल आठवणी ह्या सगळ्यात जास्त मला चांगल्या वाटतात, कारण की आम्ही जे स्टारकास्ट पण आहे की जे सिनेमामध्ये काम करतायत ना, आम्ही खूप ॲक्टर्स म्हणून पण आर्टिस्ट म्हणून पण आम्ही खूप चांगलं आमची केमिस्ट्री आहे. आम्ही मित्र म्हणून पण एकत्र काम करतो आणि ती भावना जी होती ना तीच आम्ही पडद्यावरती रिक्रिएट करायचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणजे ती बेसिक केमिस्ट्री ज्या गिव्ह अँड टेक असतं ना, आता कुठली गोष्ट असेल की मी समजा एक ॲड केली तर अमयचं पण ते असतं की त्याच्यावरती तो काहीतरी अजून एक लेअर ॲड करतो. सो हे गिव्ह अँड टेक असतं आणि असं मला वाटतं की एक ऑन्सॉम्बल कास्ट आहे. हे सगळ्यांनी एकत्र मिळून हा सिनेमा उभा केला आहे. आणि जर कनेक्ट करायलाच गेलं तर गणेशोत्सव पण तेच असतं. आपण एकत्र येऊन कुठली तरी एक गोष्ट करत असतो. बरोबर. तर हा सिनेमा पण आम्ही तसंच पार पाडायचा प्रयत्न केला आहे. दिग्दर्शकांना पुढचा प्रश्न विचारेन की काही तुमच्या लहानपणीच्या आठवणी आहेत बाप्पासोबतच्या? बऱ्याच आहेत. म्हणजे लहानपणी वाईला राहायचो तेव्हा वाईला घरातला गणपती, मग छोट्या गावात असल्यामुळं तिथले गणपती तर देखावे बघायचो. पण आम्हाला पुण्याच्या मुंबई तर तेव्हा अगदीच म्हणजे अगदीच खूपच दूरचं, बियॉन्ड आर रीच असं काहीतरी वाटायचं. पुणे त्यातल्या त्यात जरा तरी जवळचं शहर वाटायचं. मग कधीतरी एक दिवस घरच्यांना पटवून सगळं करायचं आणि पुण्यात यायचं. मग जमतील तेवढे तिथले गणपती दर्शन घ्यायचं. मग तिथं मला आठवते दगडूशेठला तर जावं लागायचंच. मला स्वतःला दगडूशेठला जायला तेव्हा लहानपणी आवडायचं नाही, कारण दगडूशेठला काही देखावा म्हणजे हलता देखावा नसायचा. मला हलता देखावा, कारंज ह्याचं खूप असं ग्लॅमर असायचं जे दगडूशेठला नसायचं. मग ॲज अ किड मला ते काय फार आवडायचं नाही, पण घराचे आणि सगळ्यात जास्त वेळ तिथंच लागायचं, कारण तिथं सगळ्यात जास्त गर्दी आणि हे ते. पण तरी मी त्याच्याकडून तिथून जवळ थोडंसं पुढं गेल्यावरती एक छान लस्सी मिळायची, एक डोसा मिळायचा. मग ते माझ्यासाठी ॲज अ लहान मुलं मला ते खूप आकर्षण होतं. दगडूशेठ नंतर ते खायला मिळेल ना, मग चला मग मी लाईनीत थांबतो वगैरे, अशा पुण्यातल्या आठवणी आहेत. नक्कीच. मला या चित्रपटाच्या कॉन्सेप्टबद्दल बोलायचं आहे की हीच कॉन्सेप्ट का निवडली तुम्ही? आता समजा गेल्या 10-15 वर्षात ना आपण म्हणजे
तो कालखंड घेऊ त्यातल्या त्यात जवळचा. मराठीत अनेक उत्तम सिनेमे झाले आहेत. पण तरी मला असं वाटतं की एक 3-4 कॅटेगरीजमध्ये प्रामुख्याने ते सिनेमे घडलेत. बायोपिक्स म्हणा, सध्या आपण बघतोय ते जे स्त्रियांवरचे जे जास्त सिनेमे आहेत किंवा सोशल इश्यूजवरचे सिनेमे आहेत, तर अशा एक 3-4 कॅटेगरीजमध्ये घडणारा सिनेमा प्रामुख्यानं घडला. पण ॲट द सेम टाईम गेल्या 3-4 वर्ष आपण कोविडनंतर जास्त करून बघतोय की मिस्ट्रीज, एक इंटेलिजंट थ्रिलर्स, हा जॉनरा आपल्या प्रेक्षकांना आवडतोय. ते सुद्धा हा सिनेमा बघतायत. पूर्वी आपण हिंदीतला बघायचो, कोविडनंतर आता तो डब केलेला बघतोय आपण, सबटायटल सकट बघतोय आपण, पण हा बघतोय. मग हे जर का आपल्या लोकांना आवडतंय, तर एक काहीतरी वेगळं की जे आपल्याला माहिती आहे लोकांना आवडतं ते त्यांना त्यांच्याच भाषेत, आणि ते तितकंच चोख की म्हणजे हे तुम्हाला अच्छा मराठीत झाले म्हणून जरा काहीतरी साधं वगैरे असेल असं काहीच नाही. तितक्याच तोडीचं ते तुमच्याच भाषेत तुम्हाला हक्काचं एक प्रोडक्ट बनवून द्यायचं, हा उद्देश होता. म्हणून हा विषय आणि या आशय. 18 ऑक्टोबरला सगळ्या प्रेक्षकांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. नक्कीच गणपती बाप्पा मोरया मोरया. पाहायला विसरू नका सगळ्यांनी.